कितीही नाही म्हणले तरी माहेरी जाण्याची एक्साइटमेंट जरा जास्तच असते आणि त्याच एक्साइटमेंटमध्ये मी अलार्म वाजण्याच्या आतच उठून बसले आणि सकाळी आम्ही निघालो पुण्याहून अहिल्यानगरकडे. असा 2.5 तासांचा प्रवास करून फायनली आम्ही पोहोचलो अहिल्यानगरला. घरी आल्यावर थोडा आराम केल्यानंतर मी निघाले ब्लड टेस्ट करायला. त्याचे सॅम्पल दिले आणि रिपोर्ट येण्यासाठी वेळ लागणार होता म्हणून आम्ही निघालो कापड बाजारात शॉपिंगसाठी. आणि हो, आपण कुठेही राहत असलो तरी माहेरी येऊन शॉपिंग करण्यात जे सुख असते ते कुठेच नाही. थोडीशी शॉपिंग करून पुढे मी गेले एका शॉपमध्ये. तिथे हा लेहंगा मला खूप आवडला, पण 5,000 किंमत पाहून परत ठेवून दिला, कारण त्याला 5,000 घालवण्यापेक्षा मी हजारच्या 5 साड्या किंवा ड्रेस घेईन. असो, हे मला वाटते. तुम्हालाही असेच वाटते का? नगरला आले की मला क्रेविंग होते लस्सीची, आणि म्हणून शॉपिंग करो अथवा न करो, पण लस्सी पिणे इज मस्ट. आम्ही दोघींनी घेतली होती स्पेशल फ्लेवरची लस्सी आणि मिस्टरांनी घेतली गुलकंद. लस्सी पिल्यानंतर आम्ही गेलो कॉस्मेटिक खरेदी करण्यासाठी. तिथून थोडे कॉस्मेटिक खरेदी केली आणि हो, शॉपिंग करून आम्ही दोघी कंटाळू, पण मिस्टर मात्र कंटाळले आणि ते गेले आशाभेळ खायला आणि आम्हाला हा व्हिडिओ पाठवला. तुम्ही कधी नगरची आशाभेळ खाल्ली आहे का? आपल्याकडे कपाट भरून जरी साड्या असल्या तरी साडी घेण्याचा मोह काही सुटत नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी मी निघाले साडी खरेदी करायला. साडी खरेदी केल्यानंतर आम्ही निघालो तिथूनच पुढे असलेल्या रेणुका माता मंदिरकडे. तुम्ही पाहू शकता ही मूर्ती किती सुंदर आहे आणि मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. तिथून पुढे आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि घरी जाता जाता रस्त्यातच एक स्वीट शॉप भेटले. तिथूनच आम्ही काही स्वीट खरेदी केली. घरी आल्यानंतर मला आवडते म्हणून टीजेने केली होती ही इडली, आणि तिला इडली आवडत नाही म्हणून तिने डोसे केले होते, जो की मीही एक घेतला. कशी वाटली ही डिश कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओत.